श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज संकष्टी चतुर्थीचा दिवस. हिंदू धर्मग्रंथानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात संकष्टी तिथी येते. त्यानुसार अश्विन कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आज आहे. ही संकष्टी चतुर्थी लाडक्या गणरायाला समर्पित आहे. कोणतंही शुभ काम करण्याआधी गणेशांची पूजा केली जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते. गणेशांच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. शुक्ल पक्षातील तिथी ही विनायक चतुर्थी असते, तर कृष्ण पक्षातील तिथी ही संकष्टी म्हणून ओळखली जाते. या दिवशी चतुर्थी तिथीचं व्रत केल्याने, धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास केल्याने भक्तांना सुख सौभाग्य प्राप्त होते, तसेच मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. पण व्रत उपवास करणं जरी शक्य नाही झालं तरी देखील घरामध्ये काही सेवा व उपाय करून आपण या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवू शकतो. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज रविवारी आलेल्या अश्विन संकष्टी चतुर्थी, जिला वक्रतुंड संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर आज आलेल्या या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे आणि दिव्याखाली ही वस्तू ठेवल्यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कितीही कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर त्या कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडेल. धनप्राप्तीचे योग जुळून येतील आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे, नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचंय, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर आज संकष्टी चतुर्थी ही सकाळी 6:46 सुरू झालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 4:16 हे व्रत संपणार आहे. या दिवशी म्हणजेच आज चंद्रोदयाची वेळ ही 7:54 असणार आहे. आजच्या दिवशी करवा चौथ हे व्रत देखील केलं जातं. म्हणूनच या चतुर्थीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. विवाहित स्त्रिया करवा चौथ हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी करतात. तसंच या दिवशी संकष्टी आल्याने या दिवशी श्री गणेशांची सेवा उपासना देखील केली जाते आणि घरामध्ये काही उपायही केले जातात. या दिवशी गणेश तत्व हे जागृत असतं, त्यामुळे केलेल्या सेवेचं, उपासनेचं तुम्हाला फळ हे मिळतंच. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे? बघा, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होत नसतील. मग तुम्ही खूप कष्ट करून कमवलेला पैसा जो आहे तो घरामध्ये फार काळ टिकत नाही. या न त्या कारणाने तो घराबाहेर जातो. मग तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी म्हणा किंवा तुमच्या मागे लागलेली इतर खर्च असतील, जसं की आजारपण, घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते. तर आजारी व्यक्तीच्या उपचारामध्ये घरामध्ये जोही पैसा येतो तो निघून जातो. मुलांच्या फीस असतील किंवा इतर काही खर्च असतील, जसं की मुलांचे अचानक आलेले खर्च असतील आणि ते इच्छा नसतानाही तुम्हाला करावेच लागतात. मग महिन्याला जो पैसा येतो तो खर्च होतो. मग तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून कर्ज घ्यावं लागतं. कर्जबाजारीपणा वाढतच चाललेला आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केल्यास सापडत नाही. आता उपाय केल्याने तुम्हाला कष्ट करण्याची गरज नाही का? तर असं अजिबात नाही. पण तुमच्या कष्टासोबत, मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी म्हणून काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत. या उपायामुळे तुम्हाला पैसे कमवण्याचे मार्ग खुले होतात. घरामध्ये जोही पैसा येतो तो तुमच्या गरजा भागून पुरेसा शिल्लक राहील, एवढी परिस्थिती तुमच्या घरामध्ये निर्माण होते. म्हणजे जेही कारण आहे, जसं की आजारपण आहे, ते आजारपण मुळासकट नष्ट होतात. मग घरामध्ये कोणी आजारी पडलं नाही तर तुम्हाला तो पैसा खर्चही करावा लागणार नाही. शिवाय घरामध्ये सतत वादविवाद, भांडण, कलह होत असतील तर अशा घरामध्ये देखील पैसा टिकत नाही. अशा घरामध्ये सुख समृद्धी येत नाही. म्हणून जी ही नकारात्मकता आहे, जे ही दोष आहेत किंवा ज्याही अडचणी तुमच्या मार्गामध्ये, तुमच्या प्रगतीमध्ये येत आहेत, त्या दूर व्हाव्यात यासाठी आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. कोणतेही शुभ कार्य करायचं असेल किंवा कोणत्याही पूजेची सुरुवात ही दिव्यानेच होते. दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे. दिवा लावूनच आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत असतो. म्हणूनच हा दिवा आपण प्रज्वलित करत असताना या खाली आपल्याला ही जी वस्तू ठेवायची आहे, यामुळे आपल्या पैशासंबंधित ज्या अडचणी आहेत त्या दूर होऊ शकतात. तर आता हा जो उपाय तुम्हाला करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री 12 पर्यंत तुम्हाला कधीही करता येईल. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी संध्याकाळी दिवे लागणीची वेळ म्हणजे 6:30 ते 7:30च्या दरम्यान हा उपाय करावा. कारण ती वेळ ही लक्ष्मीच्या येण्याची वेळ असते. पण त्या वेळेमध्ये बरेच जण वर्किंग असतात, त्यांना त्या वेळेमध्ये शक्य नसतं. म्हणून मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार रात्री 12 पर्यंत हा उपाय केला तरीही चालेल.
तर नुसता उपायच करायचा आहे का? तर नाही, यावरती आपल्याला एक प्रभावी सेवा देखील करायची आहे. तरच केलेल्या सेवेचं तुम्हाला फळ मिळेल. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, संध्याकाळी तुमच्या घराची झाडझूड वगैरे करून घ्यायची, हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे. त्यानंतर देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावून घ्यायची. त्यानंतर तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. तिथे देखील धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. आता देवघरासमोर बसूनच तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आसनावरती बसायचं. कोणतीही सेवा किंवा उपाय जो आहे तो जमिनीवरती बसून करू नये. असं केल्याने केलेली सेवा तुम्हाला लाभत नाही. म्हणून एक आसन घ्यायचं. या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. मग तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा धातूचा घेऊ शकता, मग तांब्या, पितळेचा. पण स्टीलचा दिवा तुम्ही अजिबात वापरायचा नाही. मग दिवा एक्स्ट्रा तुमच्या घरात नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा करू शकता. कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. थोडीशी कणिक घ्यायची, त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आणि ती मळून घ्यायची, त्याचा एक दिवा तयार करायचा. आता या दिव्यामध्ये तुम्हाला काय घालायचं आहे तर पहा, अर्थातच तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करणार आहात, तर यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल. यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये तूप नसेलच, तुमची तेवढी परिस्थिती नसेल, तर जे देवपूजेसाठी तुम्ही तेल वापरता ते तेल या दिव्यामध्ये घालू शकता आणि यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद घालायची आहे. आता या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात घालायची आहे. 2 वाती घ्यायच्या, 2 वातींची 1 वात करायची किंवा तुम्ही कलाव्याचा धागा देखील यामध्ये घालू शकता. कलाव्याची वात बनवायची, म्हणजे कलाव्याच्या 2 वाती बनवायच्या, 2 वातींची 1 वात करून या दिव्यामध्ये घालायची आहे. आता या दिव्याखाली आपल्याला जे आसन द्यायचं आहे, त्यासाठी एक छोटीशी प्लेट घ्यायची. या प्लेटमध्ये कुंकू ओलं करायचं आणि कुंकू आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं. मध्ये 4 बिंदू द्यायचे आणि साईडला 2 उभ्या रेषा देखील काढायच्या. कारण स्वस्तिक हे चिन्ह शुभतेचं प्रतीक मानलं जातं आणि श्रीहरी विष्णूंचं देखील ते प्रतीक आहे. त्यामुळे स्वस्तिक हे तुम्हाला काढायचंच आहे. आता यावरती आपल्याला जी वस्तू ठेवायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी, ती म्हणजे मसूर डाळ. तर अख्खी मसूर डाळ नाही, तर जी डाळ केलेली असते लाल रंगाची, ती डाळ तुम्हाला घ्यायची आहे. आता ही मसूर डाळ जी आहे ती चतुर्थीच्या दिवशी अनेक उपायांसाठी वापरली जाते. अतिशय प्रभावी ही डाळ मानली जाते. म्हणूनच तुम्हाला ही डाळ जी आहे ती थोडीशी या प्लेटमध्ये टाकायची आहे. त्या मसूर डाळीवरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आणि जो दिवा तुम्ही घेतलेला आहे तो दिवा त्या डाळीवरती ठेवायचा आहे. दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, एक फूल अर्पण करायचं आहे आणि शिवाय या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग फूल असलेली टाकायची आहे. ही लवंग चांगली असावी, तुटलेली फुटलेली लवंग या उपायासाठी वापरायची नाही. आणि ही लवंग टाकल्यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे. तर सेवा काय करायची, तर तुम्हाला 1 वेळा अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे फलश्रुतीसहित आणि 1 वेळा श्री गणेशांचं संकटमोचक स्तोत्र जे आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे. हे दोन्ही स्तोत्र अतिशय प्रभावी आहेत. लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही या दोन्ही स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर हात जोडून तुम्हाला श्री गणेशांकडे प्रार्थना करायची आहे, की तुमच्या ज्याही अडचणी आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळावा आणि माझ्या घरामध्ये आर्थिक स्थिती जी आहे ती मजबूत व्हावी, घरामध्ये पैसा टिकून राहावा, यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर हा दिवा जेवढा वेळ सुरू राहील तेवढा वेळ सुरू राहू द्यायचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाली की देवपूजेच्या आधी तुम्हाला हा दिवा काढून घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये असलेली जी वात आहे ती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. शिवाय ही लवंग देखील तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आणि या दिव्याखाली जी आपण लाल मसूर डाळ ठेवली होती, त्या डाळीचं तुम्हाला काय करायचं, तर ही डाळ जी आहे तुमच्या घरामध्ये गाय असेल तर त्या गायीला तुम्ही खाऊ घाला, कारण गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. आता गाय नसेल तर मग या डाळीचं काय करायचं, तर ती तुम्ही तुमच्या डाळीच्या डब्यामध्ये टाकून देऊ शकता. असं केल्याने धनधान्यामध्ये वाढ होते आणि श्री गणेशांचे अखंड आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती राहतात. तर असा हा अतिशय प्रभावी उपाय आज रविवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.